गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास, माझी आस पुरवावी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। पवित्र दिवस संपूर्ण विश्वामध्ये आज ज्या महापुरुषांचं स्मरण प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनामध्ये ज्यांचं आज स्मरण आहे, असे स्मरणायोग्य असलेलं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली मंत्राचा घोष होत आहे। अशा या महान पवित्र आत्मा, प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप, ब्रह्मस्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, चिदानंद स्वरूप, अशा माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आज समाधी सोहळा संपन्न होत आहे। जगाला, साऱ्या समाजाला समजून देण्याचा प्रयत्न म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। ज्याच्यामध्ये प्रत्येकाची समज दडलेली आहे। आपलं प्रत्येकाचं जीवन साफल्य ज्या ग्रंथामध्ये आहे, त्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी आहे। हरलेला जीव घाबरलेला जीव, निराश झालेला जीव, ज्याला असं वाटते की आता आपण संपून गेलो होतो, अशांना बस नको नको आता बस, अशा या प्रत्येक जीवाचा आधार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे।
आश्रय घेणाराचा आश्रय ज्ञानेश्वरी आहे, विश्राम घेणाऱ्याची विश्रांती ज्ञानेश्वरी आहे. अमर होणाऱ्यासाठी अमृत ज्ञानेश्वरी आहे. अभय होण्यासाठी अभय देणारं तत्व ज्ञानेश्वरी आहे. आता येऊ नका इकडं, कोणी येऊ नका आता बस. जे जे काही आपल्या जीवनामध्ये लागतंय, जिथं जिथं कमी आहे आपल्या जीवनामध्ये, त्या सगळ्या कमिया भरून काढण्याचं काम म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. कोणालाही आपल्या जीवाला हुरहुर वाटत असेल, मार्ग चुकणाऱ्याचा मार्ग ज्ञानेश्वरी आहे. जे जे काही आपल्या जीवनामध्ये कमी आहेत, न्यून्य आहे, त्या सगळ्यांची उणीव भरून काढणारी ज्ञानेश्वरी आहे. इकडे तिकडे भटकायची आवश्यकताच नाही जीवाला. ज्ञानेश्वरी सर्वस्व आहे. म्हणूनच एक ओवी आहे तिच्यामध्ये की जे महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, व्यासोच्छिष्ट पाही जगत्रय. ज्ञानेश्वरीत नाही जे गोष्ट, ते तिन्ही लोकांमध्ये कुठंच नसल तर ते ज्ञानेश्वरीमध्ये नाही. जर तिन्ही लोकांमध्ये ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. तर अशी हे आपल्या जीवाला आधार देणारी, बुडत्या जीवाला हात देणारी, आंधळ्याची काठी, असं प्रत्येक कामामध्ये जे आधार बनते तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. किती सांगलं तेवढं ज्ञानेश्वरी कमी आहे. सांगणं खूप कठीण आहे, वर्णन करणं कठीण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञानेश्वरी जे केली ते त्यांचं जे जीवन आहे, एक दोघासाठी नसून यावत विश्वातील संपूर्ण साधकासाठी कल्याणकारी योजना म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. पूर्ण एक एक अक्षरामध्ये, एका एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनाचा अर्थ भरलेला आहे. स्त्री असो पुरुष असो, कोणतीही जाती जमातीचे माणसं असो, सर्वांसाठी. परंतु ज्ञानेश्वरी सर्वांसाठी आहे, पण सर्वांना माहीत नाही की ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांसाठी आहे. हे दुर्भाग्य आहे. ज्ञानेश्वरी सर्वांसाठी आहे, पण सर्वांना हे माहीत नाही की ज्ञानेश्वरी सर्वांसाठी आहे. डोक्यामध्ये एक असं गैरसमज ज्याला म्हणतात ते भरलेलं आहे की ज्ञानेश्वरी केवळ महाराज लोकांसाठी आहे, असा भ्रम झाला जीवाला. पण असं नाही. सर्वांसाठी आहे ज्ञानेश्वरी, हे वाचणाऱ्यालाच माहीत होते, समजणाऱ्यालाच कळते. ज्ञानेश्वरी मतलब भगवद्गीता, पण त्याला कोणी वाचवित नाही.
आम्ही सगळं वाचण्याचा प्रयत्न करतो, पण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी कोणी वाचवित नाही. हे सर्वांसाठी उपयुक्त, उपयोगी, उपकारी, उपचारी इत्यादी हे ज्ञानेश्वरी आहे. पण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे, सगळ्यांसाठी आहे. अमृतवल्ली आहे, अंधारातला दिवा आहे, मृत्यूसमयी ते अमृत आहे. हरणाऱ्याची जीत ज्ञानेश्वरी आहे, मरणाऱ्याचं जीवन ज्ञानेश्वरी आहे. काय काय सांगू, मला खूप त्याची याद यायली ज्ञानेश्वरीची, की प्रत्येकाचा आधार ज्ञानेश्वरी आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणासाठी लिहिली. हितकारी योजना आहे हे ज्ञानेश्वरी. मग हे जीव इकडे तिकडे भटकण्याचा प्रयत्न करतात, आश्रय शोधतात, समाधानाचा मार्ग शोधतात, परंतु यांना माहीत नाही की हे आपलं सगळं समाधान याच्यात आहे. कारण की ज्ञानेश्वरी ज्याला वाचता येते, वाचलेली आहे, ज्यांनी वाचलेली आहे, त्याचा परिणाम काय आहे, तर ज्ञानेश्वरी वाचण्याचा परिणाम म्हणजेच भगवत कृपा आहे. ज्याला भगवंताची कृपा अपेक्षित आहे, हरीची कृपा अपेक्षित आहे, ज्याला कृपा हरीची आपल्यावर व्हावी असं वाटत असेल, तर त्याने काय करावं, ज्ञानेश्वरी वाचावं. याला प्रमाण नाथ महाराजांचं आहे. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, आणि याचा परिणाम काय, कृपा करी हरी तयावरी. पण एक सुज्ञ लोकांनी ध्यान देण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली, पण कशी, ओवी धरोनिया नाही, श्लोक धरोनिया नाही, अक्षर धरोनिया नाही, काय धराव, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, पण ओव्या धरू धरू वाचल्या. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, 9,032-35 जे काय असतील ते ओव्या आम्ही ओव्या वाचल्या, पण भाव धरला नाही. तर भाव धरल्याशिवाय ज्ञानेश्वरी भाव धरून वाचली तर भगवत कृपा होती. कारण की ज्ञानेश्वरीमध्ये जे ओवी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये जो भाव आहे, तोच भगवंत आहे. एक ओवी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सफल करण्यासाठी पर्याप्त आहे. खूप झाली ज्ञानेश्वरी पाठ करण्याची बी. अनुभव जर घेतला, भाव जर धरला, तर महाराज सांगतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एकतर ओवीचा अनुभव घ्या. आम्ही पाठांतराच्या मागं लागतो, पण अनुभवाचा विचार करीत नाही. अनुभव जर घेतला, ज्ञानेश्वरीचा अनुभव का घेत नाही आम्ही, तर याचं कारण आहे. ज्याचा चेहरा कुरूप झालेला आहे, सुंदरता मिटलेली आहे चेहऱ्याची, शरीराची, चेहऱ्याची,
है ना. हे जे तोंड आहे, चेहरा आहे, कुरूपता आहे, स्वरूपता नाही, सुंदरता मिटून गेलेली आहे. अशा लोकांना आरसा पाहण्याचा इंटरेस्ट राहत नाही, इच्छा राहत नाही. अशा लोकांना आरसा बघण्यामध्ये आवड त्याची राहत नाही. कोणाला? कुरूप माणसाला, ज्याचा चेहरा बिघडून गेलेला आहे. तसं ज्ञानेश्वरी मग एवढी चांगली आहे तर आम्ही का बरं अनुभव करत नाही? तर ज्ञानेश्वरी अशी आहे की अनुभव जर करायला गेलं तर ते सगळं आमच्या जीवनामध्ये आमची चूक दाखवायला लागते. ते मग नाही वाचलेली बरी ना. आरसा नाही बघितला तर उगा आपल्या आपण समजून घ्यायचे की चेहरा मस्त आहे माझा. तसं ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला आपण किती मस्त आहोत हे समजून देते ज्ञानेश्वरी. त्यासाठी कोणी वाचवितच नाही. पिढा गेली, नाही वाचले तर बस काम खतम. मग आपणाला जे अनुकूल आहे माणसानं, जीवानं त्याच्यावर आवड निर्माण केलेली आहे. आपल्या हिताचं आहे त्याच्यावर ध्यान दिलं नाही. हे जीवाचा स्वभाव आहे. ज्याच्यात हित आहे त्याला महत्त्व देत नाही. जे आपल्या अनुकूल आहे त्याला महत्त्व देते. मग ते ग्रंथ असो की संत असो. आपण कोणते महाराज शोधतो? आपणाला जे अनुकूल असतील. हमारे लिए जो अनुकूल बने ऐसे महाराजों को हम चुन लेते क्योंकि हमको कोई हमारी गलती न बताए कभी. अगर वो गलती बताने लगे तो वो महाराज हम तुरंत छोड़ देते कि वो जो हमको जो कोई शाबाश बोलता है, हमारा कोई माइक में नाम पुकारता है, कोई हमारा बड़प्पन करता है, हमारे लिए जो अनुकूल बने और हमारे साथ साथ बीड़ी सिगरेट पीता होगा तो ऐसे महाराज हमको बहुत प्रिय लगने लगते हैं. हे ज्ञानेश्वरी साक्षात भगवत स्वरूप असलेली ही ज्ञानेश्वरी आहे. मी काय सांगत होतो की जीव आपल्या अनुकूल ग्रंथ पाहते, आपल्या अनुकूल महाराज बघते, जे आपल्या अनुकूल आहे. खोटं वागणाऱ्या जीवाला खोटं सांगणारे किती प्रिय लागतात. कसं आहे की एक प्रत्येक माणसाचे जसे स्वभाव आहेत त्याला त्या स्वभावाचे भेटले म्हणजे त्याच्यासाठी ते दिवाळी आहे. प्रत्येक माणसाला खरं कोणाचंच नाही पण त्याला बरं वाटते. तुम्हाला जे वाटते ते खरं असावं का बरं असावं, बरं वाटावं का खरं असावं. पण जीवाचा स्वभाव असा आहे की बरं वाटायचं पाहिजे त्याला, खरं असो किंवा नसो, फक्त बरं वाटलं म्हणजे ठीक वाटतं. असा हे जीव असल्या स्वभावाचा जीव याचं कल्याण होणं फार कठीण आहे. पुन्हा 84 लाख योनीमध्ये त्याला यावं लागते हे स्वभाव जर सुटला गेला तर. म्हणून ज्ञानेश्वरी जीवाचा स्वभावाच्या विरुद्ध आहे. ज्ञानेश्वरी आम्ही का अनुभव करत नाही, का वाचवित नाही? जीवाच्या स्वभावाच्या, जीवाच्या विरुद्ध नाही, ते जीवाच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. जीवाच्या अनुकूल आहे पण स्वभावाच्या विरुद्ध आहे. थोडंसं नवीन सांगाल तुम्हाला. साधू जीवाच्या अनुकूल आहे पण स्वभावाच्या विरुद्ध आहे. आम्ही आमच्या स्वभावाचं बघाव की जीवाचं बघाव? किसको देखना, स्वभाव को देखना कि जीव का कल्याण देखना. म्हणून
आता आपला बंजारा समाज आहे, आपला गोरमाटिक म्हणतात ना, सेवालाल महाराज के सेवक। मुझे पता है कि मैं जब जब सामाजिक कार्य करता हूँ, समाज को आह्वान करता हूँ कि अभी सामाजिक कार्य में आप आ जाओ, सभी समाज के लोग मेरे साथ जुड़ते हैं। सभी समाज का प्रेम मेरे प्रति है, ये मैं विश्वास के साथ बोल रहा हूँ, लेकिन स्वभाव के खातिर मेरे साथ आपका समाज नहीं जुड़ता। दुश्मनी नहीं है मेरे साथ, लेकिन स्वभाव विरुद्ध है। इनके मन में एक ऐसा डाउट है कि ये महाराज के पास गए तो बकरा मत खाना, ये किच बोलता, दूसरा कुछ नहीं बोलता। तो हमारे स्वभाव के ये विरुद्ध है। तो जब जब मैं सामाजिक कार्य करता हूँ तो सब लोग जुड़ते हैं संख्या, तो मैं देखता हूँ कि अपने गौर माटी से शून्य रहता है, कोई समाज मेरे पास नहीं आता आदमी सामाजिक कार्य में। सनातन धर्म सेवा समिति के जब विषय में मैंने सबको आह्वान किया था, आप ईमानदारी से कहना यहाँ से कितने लोग जुड़े थे, आए थे? कोई जवाब नहीं है आपके पास। मेरे साथ विरुद्ध नहीं है, लेकिन आपके स्वभाव के खातिर आप नहीं जुड़ सकते। ये तो मैं स्पष्ट बोल रहा हूँ। आप नहीं मानेंगे तो वो आपकी बात है, मेरा कोई देना लेना नहीं है, कोई किसी के दुकान में खाता नहीं है मेरा। तो मैं तो बस सच बोलने के लिए आता हूँ। तो स्वभाव जे आहे माणसाचा साधूच्या विरुद्ध आहे, माणूस विरुद्ध नाही, साधू जीवाच्या विरुद्ध नाहीत, स्वभावाच्या विरुद्ध आहेत। कोई माँ अपने बच्चे के स्वभाव के विरुद्ध हो सकती है, लेकिन बच्चे के विरुद्ध नहीं हो सकती। लेकिन बच्चे को लगता कि ये माँ नहीं है, मेरी दुश्मन है। ये तो उस बच्चे की बुद्धि का स्वभाव है। ऐसे ही समाज में जब साधु का स्वभाव, साधु का बोलना अपने विरुद्ध जिसको जिसको लगता है, वो समझना कि अभी बच्चे है, अभी हो, लेकिन बचे है लेकिन अभी बचे भी है, मरे तो नहीं, अभी मौका है, बचके तो है। तर असं हे ज्ञानेश्वरीचं आम्ही कोणीही, आता हे गोरमाटीचं एक माझ्या स्वतः संबंधी सांगलो, पण ज्ञानेश्वरी संबंधी कोणते बी जीव त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाहीत, वाचित नाहीत का? आपल्या स्वभावाच्या ते विरुद्ध आहे। नकोच म्हणते, आपण करलेलं ते नको म्हणते, आपणाला करायचं राहते, कसं करावं? ज्ञानेश्वरी लबाड बोलू नको म्हणते, आता आपणाला तर बोलल्याशिवाय जमत नाही, मग वाचवावं की वाचू नये? ज्ञानेश्वरी धुपट काढ नको म्हणते, आपणाला ते काढल्याशिवाय जमत नाही, वाचवावं की वाचू नये? ज्ञानेश्वरी बेईमानी करू नको म्हणते, आपणाला ते केल्याशिवाय जमत नाही, वाचूच ना गेलेलं पिढा गेली, वाचूच नहीं। एक बार एक पति अपने पत्नी से कह रहा है कि भाई अब आज के बाद मैं जो है वाह क्या बोलते हैं उसको, पेपर पढ़ते ना, न्यूज़पेपर वो पढ़ रहा था। अखबार, पेपर, उसमें एक न्यूज़ आया था कि वो पत्नी बोलती रहती थी कि क्या पढ़ रहे, बोले मैं पेपर पढ़ रहा हूँ। क्या लिखा है उसमें? बोले दारू नहीं पीना बोल के लिखा है उसमें। तो फिर छोड़ दो ना, रोज बोलती थी छोड़ दो। तो वो बोला कि भाई ठीक है, कल के बाद मैं छोड़ दूंगा, मैं अभी इसके बाद कभी नहीं, सब मैं अब छोड़ दे रहा हूँ कल से। पत्नी बोली क्या छोड़ दे?
पेपर पढ़ने का ही छोड़ देता, बोले भाई उसमें जो लिखा है ना वो नहीं छोड़ूंगा। ऐसे हम ग्रंथ को छोड़ देते, संत को छोड़ देते, लेकिन स्वभाव को नहीं छोड़ते। ग्रंथ छोड़ने की तयारी आहे हमारी, म्हणून सोडून दिलं त्याला। महाराज सोडले, पोती सोडली, पण स्वभाव आम्ही सोडत नाही। काही लोक आमच्या संग जोडतात आणि हळून बाजू देतात, सोडून देतात। एक माणूस होता माझ्यासोबत, माझ्या जवळच बसायचा आणि तोटा खायचा, तंबाखू ऐसा निकालता था, ऐसा उसको घिस घिस कर ऐसा मारता था, उसका धुआं मेरे नाक में जाता था। मेरी तो आदत नहीं थी, लेकिन क्या करे, वो दोस्त था। बहुत दिन के बाद मैंने पूछा कि भाई मैं तो बोलते आया कि तंबाकू छोड़ दे, अपनी तो वो छोड़ी नहीं। फिर अब ये काम कर, आज आखिरी बात बता रहा हूँ कि तू एक तो तंबाकू छोड़ या तो महाराज को छोड़ दे, बोले। मैंने बोल दिया, तो उसके बाद वो मेरे को छोड़ दिया, नहीं कि तंबाकू आज तक मेरे पास नहीं आता वो आदमी, है ना, गवाह है, हाँ गवाह है यहाँ पे, छोड़ दिया लेकिन आज तक वो मेरे पास नहीं आता। तो ये एक ग्रंथ क्यों छूट गए, संत क्यों छूट गए हमारे जीवन से, बताओ? स्वभाव से छूट गए। लेकिन जब तक स्वभाव नहीं छूटेगा, छूट जाएगा, जोपर्यंत स्वभाव सुटत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये भाव धरता येत नाही। म्हणून भाव धरोनिया, हे भाव का कोण धरू देत नाही? स्वभाव। मला हे सांगायचं होतं, ज्ञानेश्वरीमध्ये भाव धरून वाचवायला सांगालेत, पण हे भाव कोण धरू देत नाही? स्वभाव भाव को पकड़ने नहीं देता। जब तक स्वभाव नहीं छूटेगा तब तक भाव हमारे अंदर व्यक्त नहीं हो सकता, प्रकट नहीं हो सकता। तर आमच्यामध्ये भाव का येत नाही? स्वभावामुळे येत नाही। सगळं सोडून दिलं माणसानं, शेवटी हे स्वभाव सगळं सोडायला होते, परिवार सोडायला होते, गाव सोडायला होते, महाराज सोडायला होते, ग्रंथ सोडायला होते, स्वभाव हळूहळू हळूहळू सगळं सोडायला होते, परंतु जन्म मरणाची चक्कर मात्र मजबूत करते, ते मात्र सोडण्याची ताकद ह्याची नाही। मग पुन्हा आपणाला आज हे शरीर आहे, हे शरीर आहे ना, एक शरीर 84 लाख योनीमध्ये विशेष करून हे शरीर, मनुष्य शरीर श्रेष्ठ आहे, ठीक आहे ना, मनुष्य शरीर। तर ह्या एका शरीराच्या सुखासाठी सुखबुद्धी, ह्या शरीराची सुखबुद्धी धरून जर आपण याचं महत्त्व वाढवित गेलं, शरीर तादात्म्य, शरीराची सेवा करीत गेली, शरीरालाच महत्त्व देत गेलं, शरीरच आपल्यासाठी श्रेष्ठ वाटू लागलं, तर श्रेष्ठ परमात्म्याचं विस्मरण झाल्याशिवाय राहत नाही। आपणच स्वामी जर समजू लागलं तर आपण आपल्या स्वामीचं स्मरण करू शकत नाही, विसरून जातो आपण। म्हणून ह्या शरीराच्या सुखासाठी जर स्वभाव सोडला गेला, खाण्याचा, पिण्याचा, सेवा करून घेण्याचा, ह्या शरीरासाठी, एक शरीराला दुःख होऊ नये म्हणून जर आपण हे स्वभाव सोडला गेला तर पुन्हा 84 लाख शरीर दुःख भोगावं लागते। एक शरीराचं दुःख भोगलं आता तर 84 लाख योनीचं दुःख समाप्त होऊन जाते, आणि एका शरीराचं सुख बघलं तर 84 लाख योनीचं दुःख भोगावं लागतं। समझ में आए तो समझ लो,
नहीं तो छोड़ दो. एकाच शरीराच्या सुखासाठी 84 लाख योनी दुःख भोगणं पडतल खाता क्या? परवडते का तुम्हाला? मग एकाच शरीराला आता त्याग करण्यामध्ये विवेक जीवनामध्ये जर आपण विवेकाचा जर आपण स्वीकार केला, त्याग केला, वैराग्य, विवेक, त्याग, समर्पण, सेवा या सगळ्या गोष्टी जर आपण करायचं ठरवलं तर तुम्हाला दुःख होणार की सुख? आत्ता सध्या दुःखच होणार ना. मग ह्या दुःखासाठी एका शरीराच्या जर ह्या गोष्टीसाठी जर आपण दुःख सोसलं तर बाकीच्या 84 लाख शरीराच्या दुःखातून आपणाला वाचवते कोणतं दुःख? ह्या शरीराला घेतलेलं दुःख. आणि ह्या शरीराचं सुख जर आपण पाहिलं तर तेवढं दुःख भोगावं लागते. आता तुम्ही तुमचा विचार करा की ह्या शरीरामध्ये सुख घ्यायचं आहे का त्या शरीराचं दुःख भोगायचं आहे? कुत्र, मांजर, पुन्हा डुक्कर हे सगळं होऊन 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 पुन्हा कधी मग डुक्कर होऊन जन्माला यावं लागते. मग ते बी कापसाला मक्काला जिकडं तिकडं झटका मिशन लावून ठेवते. मग त्याच्यात बी जाय जमना, काय खावं त्यांना? किती दुःख आहे डुकराला. मग कुत्रं व्हावं लागते, कुठे बी थंडीमध्ये राखामध्ये पडून राहावं लागते. हे बरं आहे का? आता हे जर सोसना म्हणलं तर ते सोसायचं आहे. मर्जी आपली, स्वतंत्रता आहे तुम्हाला. एकाच स्वभावामुळे किती भानगड आहे. स्वभाव गेला की भाव पैदा होते आणि भाव जर निर्माण झाला तर कृपा होते. कृपा करी हरी तयावरी. असं ज्ञानेश्वरी वाचवायची आहे. म्हणून एका शरीराचं हे आणि हे एकच शरीर आहे की ते दुःख चुकविण्याचं जे साधन आहे ते हे शरीर आहे. आपणाला आत्ता सुख भोगण्याची इच्छा आहे, सुखबुद्धी. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. औठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. औठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाई. कितना खूबसूरत बनाया है आपको. आंखें दिए, नाक दिया है, कान दिए हैं, बोलने के लिए जिह्वा है, खाने के लिए मुंह दिया है. इतना सुंदर बनाया, खूबसूरत बनाया. क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाई. अरे राम भजन बिना, कृष्ण भजन बिना, चुप खाली गवाई. वेस्ट कर दिया. भजन के बिना इस शरीर को जीव ने बर्बाद कर दिया है. स्वभाव ने, जीव ने नहीं, जीव के स्वभाव ने. याद रखना, जीव अच्छी बात है, जीव तो ईश्वर का अंश है. हमको तकलीफ जीव से नहीं है, जीव के स्वभाव से है. क्या खूबसूरत अल्लाह ने तुझ बनवाई. हरि भजन बिना, राम भजन बिना, चुप खाली गवाई. मेरा मेरा सब कुछ मेरा, जन्म भर मिलाया. अरे पैसे रुपए तो उपयोग के लिए थे, लेकिन जीव का स्वभाव ऐसा बना कि पैसे का उपयोग लेने के बावजूद
वो पैसे जमा करने में लग गया। जिसके पास लाख है वो 2 लाख की सोचता है, दो वाला, 3 की 3 वाला, 10 की 10 वाला, करोड़ की करोड़ वाला, अब्जों की सोचने में उपयोग लेना रह गया, केवल बढ़ाने में। मेरा मेरा सब कुछ मेरा, सब कुछ मेरा, जन्म भर मिलाया, 1,84 फिर कि म्याने यही फल पाया। फिर 84 लाख योनियों में जन्म लेना पड़ेगा, फिर कुत्ता, फिर बिल्ली, फिर सांप, फिर डुक्कर, सूअर, है ना, फिर शेर बनना, फिर क्या क्या बनते आना पड़ेगा। कौन किसी का साथी यारो, कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा। हम तो बड़े भगवान का आश्रय छोड़ देते हैं और हम समझते कि हमारा फलाना दामाद एमएलए है और समधी एमपी है। अरे 5 साल के लोगों की आशा में जन्म जन्म के परमात्मा को तो भूल गया बेचारा, है ना। कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, अंतकाल की सुध रखना, नहीं पावेगा तू दगा। अंतकाळाची आठवण ठेवा, तर आपणाला धोका होणार नाही, असं महाराज सांगतात। कहित कबीरा सुन भई साधु, ए साधु जरा कान खोल के सुन ले और आंख खोल के देख ले। कहत कबीरा सुन भई साधु, राम नाम सबसे मीठा। ये दुनिया में सबसे मीठा क्या है? हरि का नाम है। राम नाम सबसे मीठा, इधर उधर काय को देखे, सब ही बाजार झूठा। उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना। सत हरि भजन जगत सब सपना, उमा कहूँ मैं अनुभव अपना। ये लोग समझते नहीं। साधु संतों ने, शास्त्रों ने, वेदों ने संसार को झूठ बताया है, लेकिन हम हमारे स्वभाव के कारण हम इसको सच समझते हैं। आज का सत्संग का केंद्र बिंदु है स्वभाव। स्वभाव को मत भूलना, स्वभाव को याद करो। हमारे स्वभाव ने हमको कितना सताया है, कितनी पीड़ा दी है हमारे स्वभाव ने, कितना पतन किया है हमारा स्वभाव। एक बार स्वभाव के बारे में थोड़ा सा अभ्यास करिए। एक बार कहाँ से कहाँ तक हमारी यात्रा हो गई है स्वभाव से, कितने ऊपर से नीचे तक ला लिया है ये स्वभाव ने। स्वभाव के बारे में सोचो जरा। स्वभाव स्वभाव तो ये यात्रा है। राम नाम सबसे मीठा है, बाकी सब झूठा है। स्वभाव के कारण समझ में नहीं आता, बस इतनी बात है। झूठा कैसा है? तो देखो, आप जिसको अपना मानते हो वो अपने साथ कभी रहा? फिर वो सच है कि झूठा है? कभी किसी ने धन को अपना माना है, लेकिन ऐसे धन वाले लोग हमने देखा है, आप भी देख रहे होंगे कि कई धन वाले लोग कंगाल बनकर रास्ते से घूमते हैं, भीख मांगते हैं। कभी उसने धन को झूठ माना था? लेकिन निकल गया बेटा वो झूठ। जाने के बाद झूठ समझ में आता है, लेकिन जब तक समय चला गया। किसी दोस्त को हमने अपना माना बैठा,
लेकिन वो कभी अपने साथ रहा नहीं। मौका आने पर बरोबर धोखा दे देता है। जब समझ में आता है कि हमने जिसको सच माना था वो तो झूठ निकला। ऐसे एक एक करके सारा संसार अगर इसका संशोधन करने लगे तो सब क्या निकलेगा? झूठ ही निकलेगा। यहाँ तक कि हमारा खुद का शरीर भी हम अपना मानते थे, लेकिन मौके पर वो भी साथ नहीं देता, तो सच है कि झूठ है? झूठ तो है भैया। तो सत्य क्या है? तो सत्य केवल हरिनाम है। तो ज्ञानेश्वरी में ये सब झूठ बताता है, और हम सब हमारे स्वभाव के कारण झूठ को सच मान कर बैठे हैं। और ज्ञानेश्वरी का जो बोलना है, संतों का जो कहना है, वो हमारे लिए विरुद्ध इसलिए लगता है कि हम उसको सच मान कर बैठे। ये इसका कारण है। तो ऐसा ज्ञानेश्वर महाराज का ये कहना है। ज्ञानेश्वरी पढ़ लेना मेरे भाई बहन। आप सबको इस शुभ अवसर पर आप सबको बधाई है। आप सबको शुभकामना देते हुए प्रार्थना करता हूँ कि ज्ञानेश्वरी यानी भगवत गीता को आप पढ़ने की कोशिश करिएगा। और जाते जाते मैं सभी को एक विनम्र प्रार्थना के साथ मैं कहूँगा, विनम्र भाव से कहूँगा, चाहे कोई भी समाज के लोग हो, मेरे हिंदू भाई बहन जितने भी हो, सबको मेरे हाथ जोड़कर प्रार्थना है कि अब समय है हम सबको संगठित होने का। अब समय है। आदिवासी हो और कोई हो, हिंदू भाई जो भी है, सबको संगठित होने का समय है। कुछ लोग बोलेंगे कि महाराज आपके पास आने को डर लगता है क्योंकि आप हमको शराब छुड़ाने के लिए मजबूर करेंगे ना। नहीं, ऐसी बात दिमाग से निकाल दो। हम आपको कोई प्रतिबंध नहीं लगाएंगे। आपको जितना पी लेना है पी लो, जितना खा लेना है खा लो, लेकिन धर्म के लिए, समाज के लिए संगठित हो जाओ। वो खाना पीना वो खुद के लिए उसका फायदा और नुकसान हो सकता है, लेकिन संगठित नहीं होना ये सामाजिक नुकसान होता है। इसलिए खाना पीना तो व्यक्तिगत जीवन है और संगठित होना सामाजिक जीवन है। तो हम व्यक्तिगत जीवन से भी ऊंचा किसको समझेंगे? सामाजिक जीवन को समझेंगे। बड़ी सूझबूझ की बात बता रहा हूं, ध्यान से सुन लेना। किसी का मकान हो, किसी की झोपड़ी हो, दुर्दैववशात उसको आग लग गई है ना, उनको लग रहा होगा कि जतरा में आया। तो किसी की दुर्दैववशात उसको आग लग गई झोपड़ी में, और उसको अब बुझाना है, समझे? तो अब बुझाने के लिए कौन होना, उसको कौन से जाति के लोग लगते हैं? मराठे बुझाना, बाकी के कि केवल गोरमाटी रहना। अच्छा ठीक है, जिसके गले में माल है वो नहीं बुझाना कि कोई भी बुझाना? अब यहाँ पर वो कुछ देखने की वो नहीं है, अब वो समय अब नहीं है। ऐसे ही आज इस समाज में अधर्म की आग लग गई चारों ओर, और हम सोच रहे कि ये पीने वाला है, ये खाने वाला है, ये वो है, ये गोरमाटी, ये अमुक है, फलाना, ये नहीं सोचना है। अब केवल एक ही लक्ष्य है, सब मिलकर आग बुझाना है, झोपड़ी को बचाना है। अधर्म की आग को बुझाकर धर्म के निवास को, आधार को बचाना है। तो इसके बाद कभी भी मैं आपको बुलाऊंगा। सुंकड़ी वासियों को विनंती करता हूँ कि मैं कभी भी सामाजिक कार्य में बुलाऊंगा तो आप निर्भयता से मेरे पास चले आना। कोई आपको खर्चा के बारे में नहीं कहूँगा, पैसे नहीं लूँगा, आपके पास दक्षिणा नहीं लूँगा, तुलसी माला के बारे में नहीं बोलूँगा, पियो मत, खाओ मत, ये विषय मैं नहीं करूँगा आपके पास,
केवल साथ देना है धर्म के लिए आपको, हाँ या ना, मेरे को बोलना बाद में, सब लोग मिलकर हाँ कि ना, करना है कि नहीं ऐसा। मैं कोई आपको प्रतिबंध नहीं लगाऊंगा, लेकिन ये सब मिलके आप, समय की मांग है कि हम सबको इकट्ठा होना है, काम करते रहना है, बस अपने लिए काम करेंगे, हम किसी के विरोध में नहीं, किसी से युद्ध करने के लिए हम संगठन नहीं कर रहे हैं, हमारे साथ कोई युद्ध न करे इसलिए संगठन कर रहे हैं। हम इसलिए मजबूत बनना चाहते हैं, एक दूसरे को कमज़ोर करने के लिए नहीं है कि हमको कमज़ोर समझकर कोई हमारे प्रति आक्रमण करने न आए, इसलिए मजबूत बनना चाहते हैं। क्या ये अपराध है? अपने आप में मजबूत बनना क्या ये गलती है? कोई अपराध थोड़ी है। हाँ, किसी को मारना है, किसी को तोड़ना है तो उसके लिए कुछ करना हो तो अपराध माना जाता है, लेकिन हमको कोई न मारे इसलिए हम मजबूत बने, क्या ये अपराध है? ये तो हमारा हक है, मजबूत बनना, संगठित होना, तैयार होना, ये तो हमारा स्वधर्म है। लेकिन क्या करे, स्वभाव के कारण कुछ भी नहीं समझ पा रहे लोग। चलो, याच्यासाठी माऊलींनी खूप प्रयत्न केलेला आहे। ज्ञानेश्वरी वाचत जा। आज ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांच्या घराघरामध्ये आहे, तेच माहीत नाही। आपल्या बंजारा समाजामध्ये आपली देवता कोणती आहे हो? दुर्गा, जगदंबा। जाता जाता एक गोष्ट सांगून जातो। तो भगवत गीता जो है, भगवत गीता में बताया है कि सप्तशती किसको बोलते हैं? 700 भुजाएं जिसकी है, ये जगदम्बा। कितनी? 700। तो भगवत गीता के श्लोक कितने? 700 श्लोक है ना। इस सब 700 भुजाओं वाली ये माँ है, ये जगदम्बा है, इसलिए इसको भगवत गीता। गीता ये शब्द स्त्रीलिंगी है या पुरुषलिंगी है? स्त्रीलिंगी है। तो भगवत गीता क्या है? देव है या देवी है? तो हम लोग किसको मानते हैं? हमारी देवता कौन है? तो फिर ये देवी कहाँ गई हमारी? ये किसके ध्यान में है? ये वास्तविक देवी है जो बच्चों को बचाती है, जो सुधारती है, जो हमारे जीवन का कल्याण करती है। ये भगवत गीता 700 भुजाओं वाली माँ है, इसको भगवती नाम है। इसका नाम क्या है? भगवती। ज्ञानेश्वर महाराज ने इसके लिए कहा है, ये भगवती है, ये गीता देवी है। और ये गीता देवी के ही शक्ति से अर्जुन ने महाभारत में युद्ध में जीत हासिल की। किसके आधार से? बराबर है। तो देवी का ही आधार लेना पड़ेगा ना शक्ति के लिए। तो क्या ये देवी नहीं है? तो ये देवी को, देवी का अर्थ बताने का साहस अगर किसी ने किया है तो उसका नाम ज्ञानेश्वर महाराज है, ज्ञानेश्वरी है। भगवत गीता का ही तो भाष्य है, फिर और क्या? ज्ञानेश्वर महाराज किसके भक्त है? देवी के नहीं है क्या? वास्तविक देवी के भक्त है ज्ञानेश्वर महाराज। उन्होंने भगवत गीता से भाष्य कर कर इतनी ज्ञानेश्वरी कर दी। 18 अध्याय से भाष्य करते हुए, यानी ट्रांसलेशन संस्कृत का प्राकृत में बताते हुए 9000 श्लोक बनाए उन्होंने। 700 श्लोक से 9000 वो भी बनाए। कितना बड़ा काम किया समाज के लिए। कोई है माइका लाल समाज के लिए इतना जीवन समर्पित करने वाला दुनिया में? कोई नहीं है। तो ये ज्ञानेश्वर महाराज इतना बड़ा काम करके उम्र के 22वें साल में
उन्होंने समाधि ली। वो दिन आज है, इसलिए हम उनका स्मरण करेंगे। और इसी शब्दों के साथ झालेली सेवा भगवत चरणी माऊलीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जागेवरून कोणी उठायचं नाही, स्थिर बसून राहा. आणि महाप्रसादाची व्यवस्था झालेली आहे. बाहेर गावाहून आलेली पाहुणे मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, गावातून आलेले सर्वांनीच या मंडपामध्ये पंक्ती बसायची आहेत. सेवाधारी जहाँ भी है उन्होंने अपनी सेवा की तैयारी करो. और सेवा के लिए कोई यहाँ अंदर बैठे तो उठ सकते हैं सेवा के लिए, बाकी लोग ऐसे ही बैठे रहना. दर्शन के लिए कोई नहीं आना, केवल मार्गदर्शन लेके जाओ. आज दर्शन मत लेना. जो भी मैंने कहा है मार्गदर्शन के नाते मैंने जो कहा है वो आपने सुना है. अगर किसको बात अच्छी लगी है तो मार्गदर्शन लेकर घर पे जाना. दर्शन मार्गदर्शन में ही दर्शन उसमें आ जाता है. मार्गदर्शनच घेऊन जा, दर्शन घेण्याच्या मागे लागू नका. अशा पाया पडून पडून कपाळ झिजून गेले आणि पाय सुजून गेले, काहीच फरक पडला नाही. ऐकून जा. कपाळ झिजले, पाय सुजले, आपटून आपटून दणकून मारतात पायावर, कपाळ सुजून जातात पाय. काहीच होईना त्याच्यानं, काहीच होत नाही. सांगाल तुम्हाला फक्त मार्गदर्शनच आपणाला आपल्या स्वभावामध्ये बदल करायचा आहे, तरच जीवाचं कल्याण आहे हे निश्चित सांगून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.